श्री स्वामी समर्थ. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रेक्षकांनो, मी प्राध्यापक विशाल सर. तर बघा, 10वी बोर्ड विद्यार्थ्यांसाठी धक्कादायक बातमी, बोर्डाचा अचानक मोठा निर्णय. जाणून घेत याविषयी पूर्ण माहिती. तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही नाना फाउंडेशन नावाचं ॲप अद्याप देखील प्ले स्टोअरवरून डाउनलोड केलं नसेल तर डाउनलोड करा. त्या ठिकाणी तुम्हाला गणित, विज्ञान, समाजशास्त्र, 10वीचे इंग्लिश मीडियम, मराठी मीडियम, सेम इंग्लिश सर्व विषयांचे एमपी प्रश्न मिळतील. किंवा दिलेल्या नंबरवर आता संपर्क करा. मराठी आणि इंग्रजीच्या विषयात आपले सर्व प्रश्न आले होते. हे बघा, मुलांचे अभिप्राय इथं तुम्हाला दिसत आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, एक धक्कादायक बातमी तुमच्यासाठी आलेली आहे. त्यामुळे आता बोर्डाने कठोर पावलं उचललेले आहेत. पुढच्या पेपरांसाठी अतिशय महत्वाची बातमी, कारण विज्ञान, गणित हे महत्वाचे पेपर होणार आहे. त्यामुळे आता बोर्डाने काही कठोर पावलं उचललेले आहेत. याची देखील तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. व्हिडिओच्या पुढे जाण्याआधी बघता एक सेकंड लागतो, लाईक करा. भरपूर विद्यार्थ्यांनी लाईक केलेले, धन्यवाद. आणि फटाफट कोर्स लवकरात लवकर तो ऍप डाउनलोड करा आणि कोर्स घ्या, चांगले मार्क मिळतील. धक्कादायक बातमी काय बघा, अमरावती मध्ये ना 10वीचा पेपर फुटलाय. आणि कोणता पेपर फुटलाय, मग आता हे पेपर परत होणार का नाही, आणि नेमकी काय माहिती बोर्डाकडून आलेली आहे, पुढचे पेपर कसे होणार आहेत. 12वीचे 2 पेपर फुटले होते, तुम्हाला माहिती आहे की फिजिक्स आणि केमिस्ट्री 12वीचे फुटले होते. परंतु आता 10वीचा देखील पेपर फुटलेला आहे. आता पेपर फुटला, त्यामुळे आता परीक्षा पद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहेत आणि यामध्ये आता गट शिक्षण अधिकाऱ्यांना अटक झालेली आहे. आता कुठला पेपर होता आणि काय कशा प्रकारे, नागपूरमध्ये तुम्हाला माहिती घटना घडलेली. 12वीचा जो विज्ञान आणि फिजिक्स केमिस्ट्री पेपर आहे तो फुटला होता. आता 10वीचा पेपर फुटला, त्यामुळे पोलिसांनी मुख्याध्यापक आणि शिक्षकाला अटक केलेली आहे. आणि नेमका कोणता पेपर आहे बघा, हा पेपर आहे जवळपास इंग्रजीचा पेपर आहे. कुठला? इंग्रजीचा. हा इंग्रजीचा पेपर फुटलेला आहे आणि यामध्ये गट शिक्षण अधिकारी जे असतात ते 2 कर्मचारी फरार असल्याची माहिती समोर आलेली आहे. त्यामुळे बोर्डाच्या ज्या इथून पुढे परीक्षा होणार आहेत त्याच्यामध्ये काही बदलाव करण्यात आलेले आहेत. याच्यामध्ये आता बैठे पथक, भरारी पथक आणि एक दक्षता समिती असणार आहे. दक्षता समिती आता प्रत्येक ठिकाणी असणार आहे आणि दक्षता समिती असल्यामुळे आता पेपर फुटी जी घटना घडलेली आहे याला आळा बसवण्यासाठी आता दक्षता समिती असणार आहे. त्यामुळे आता बोर्डाच्या परीक्षा आणखीन पण कडक होणार आहेत, अशा प्रकारची माहिती समोर येत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला लवकरात लवकर नाना फाउंडेशन ऍप डाउनलोड करायचं आहे. त्या ठिकाणी तुम्हाला A to Z पेपरांचे सर्व एमपी प्रश्न मिळतील आणि पेपर तुमचे सोपे जातील. त्यामुळे तुम्हाला कुठलेही बर्डन, ताण तणाव येणार नाही. 10वीचा इंग्रजीचा पेपर बाहेर गेल्यामुळे चिंता व्यक्त करण्यात आलेली आहे. अमरावतीमधील अंजनगाव सुर्जी येथे घडलेल्या या प्रकारची आता दखल घेत पुन्हा राज्य मंडळ याबाबत चौकशीचे आदेश देण्यात आलेले आहेत. आता ज्या ठिकाणी सर्वच परीक्षा केंद्रावर CCTV बंधनकारक करण्यात आलेले होते, भरपूर काही नियम लागू केले होते, तरी पण अशा घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे बोर्डाने आता दक्षता समिती स्थापन केलेली आहे. त्यामुळे यापुढील पेपर आता हे अवघड होण्याची शक्यता आहे, अवघड पद्धतीने होणार आहेत. पण जे मुलं अभ्यास करतील त्यांना पेपर हे सोपेच जातील. त्यामुळे तुम्ही कुठल्याही प्रकारे अशा गोष्टींवर विश्वास ठेवू नका आणि तुम्ही अभ्यासाला लागा. किती पण नियम बोर्डाने स्ट्रिक्ट केले, पेपर कधी अवघड जातो जेव्हा मुलगा अभ्यास करत नाही तेव्हा. त्यामुळे तुम्ही सोप्या पद्धतीने अभ्यास करायला शिका. स्मार्ट ट्रिक्स, स्मार्ट प्रश्न, थोडेच प्रश्न, मोजकेच प्रश्न यासाठी नाना फाउंडेशन ऍप डाउनलोड करा आणि लवकरात लवकर विज्ञान आणि गणितचा कोर्स बाय करा. तुम्हाला चांगले एमपी प्रश्न मिळतील आणि ते सरावासाठी तुम्हाला भरपूर उपयुक्त येतील. बोर्डाच्या परीक्षेत येणारे किंवा दिलेल्या नंबरवर लगेच संपर्क करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.